माळेगाव साखर कारखान्यासाठी मतदानाला सुरुवात। बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनलमध्ये लढत। अजित पवार आणि सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला। आज सकाळी 10 वाजता भाजपची पत्रकार परिषद। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार। आज सकाळी 10 वाजता भाजपची पत्रकार परिषद। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार। राज्यात दोनच समविचारी नेते, एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे। मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका, संजय राऊतांचं विधान। मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। पालकमंत्रीपदाबाबत आधी त्यांनी मोठं मन करावं, मग आम्ही पाहू। सुनील तटकरेंना उद्देशून गोगावलेंचं मोठं वक्तव्य। महायुतीतले काही विरोधक गोगावलेंबाबत आक्षेपार्ह बोलतात। भरत गोगावलेंकडे कोणी बोट जरी केलं तरी ते तोडायची आमची तयारी। आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। मित्रपक्षानं हात मिळवणी केल्यानं महेंद्र दळवींना मतदान कमी झालं। ज्यांच्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली त्यांनी गद्दारी केली। भरत गोगावलेंची सुनील तटकरेंचं नाव न घेता टीका। सुनील तटकरेंनी सुरू असलेलं कारस्थान थांबवावं, आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून तटकरेंना सल्ला। पुढील आषाढी एकादशीला पांडुरंगाची शासकीय पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी। विठुरायाला साकडं, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वाटत नाही। अमोल मिटकरींच्या साकड्यावरून योगेश कदमांची प्रतिक्रिया। 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगला मेळ, त्यामुळे तिघांपैकी कोणीही मुख्यमंत्री असेल त्याने फरक पडत नाही, असंही केलं वक्तव्य। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा। अमोल मिटकरींच्या वक्तव्याचं अण्णा बनसोडे यांच्याकडून समर्थन। देवाला साकडं घालणं काही गैर नाही, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईन, दिलेला शब्द एकही शब्द सरकार फिरवणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। नट सम्राटाची भाषा बंद करा आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक व्हा, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला। नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा आपण पाहतोय, सर्व दिलेली आश्वासनं पाळण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करतायत। दरेकरांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर। कोल्हापूरच्या ESI रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती। रुग्णालयातील असुविधांमुळे आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं। मुंबईतील मानखुर्दमध्ये 1ली ते 8वीचे विद्यार्थी एकाच खोलीत शिक्षण घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर। खोल्या नसल्यानं एकत्रित शिक्षण देण्यात येत असल्यामुळे मनसे आक्रमक। माळशेज घाटात दुचाकीला 4 चाकीची जोरदार धडक, धडकेत स्थानिक दुचाकीस्वाराचा मृत्यू तर अन्य 2 जखमी। अपघातानंतर अवले ग्रामस्थ आक्रमक। पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गानं गिरवले योगाचे धडे। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। पिल्लई महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण अहिल्यानगरच्या मिडसांगवी गावात संपन्न। यावेळी सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी नाथांच्या पालखीला खांदा दिला। माऊली आणि तुकोबारायांची पालखी विसाव्यासाठी पुण्यात विविध भागात विठ्ठल भक्तीच्या भजनाचे सूर निनादले, तर भजनाच्या माध्यमातून भक्तांची विठुरायाला आर्तसा हाक। नाशिकच्या सिन्नरमधील सायकल दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। 152 वारकरी सिन्नर ते पंढरपूर सायकल दिंडीत सहभागी। 3 दिवसात 350 किलोमीटरचं अंतर पार करणार।